नमस्कार. आज शनिवार दिनांक 30 मे. जाणून घेऊया आजच्या मुख्य 5 बातम्या. आपण ऐकत आहात मराठी अपडेट समूहाचे दररोज सकाळी 7:30 वाजता प्रसारित होणारे मराठी अपडेट मॉर्निंग न्यूज पॉडकास्ट. गत 15 दिवसात पेट्रोल डिझेलच्या किमतीमध्ये 8 ते 10 रुपयांची दरवाढ झाली असून इंधन टंचाई देखील मोठ्या प्रमाणात झाल्याच्या निषेधार्थ दक्षिण जिल्हाध्यक्ष तथा खासदार रवींद्र चव्हाण यांच्या सूचनेनुसार जिल्हाध्यक्ष विठ्ठल पावडे व महानगराध्यक्ष अब्दुल गफार यांच्या नेतृत्वात काँग्रेसच्या वतीने ITI ते नजीकच्या पेट्रोल पंप परिसरात काल जोरदार निषेध आंदोलन करण्यात आले. नवनिर्वाचित अध्यक्षांच्या नेतृत्वातील पहिल्याच आंदोलनात कार्यकर्त्यांमध्ये मोठे नवचैतन्य दिसून आले. नांदेड विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत 1 जून पर्यंत असून काल शुक्रवार अखेर 31 उमेदवारांनी 72 अर्ज घेतले आहेत. मात्र कृष्णा पाटील अष्टीकर आणि प्रवीण पाटील चिखलीकर या दोघांनीच आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. नायगाव तालुक्यातील शेतकऱ्यांकडून प्राप्त तक्रारी, प्रसिद्ध झालेल्या बातम्या व तक्रारीच्या अनुषंगाने नांदेड जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी नायगाव तालुक्यातील 7 कृषी सेवा केंद्रांवर कठोर कारवाई करत त्यांचे खत परवाने 6 महिन्यासाठी निलंबित केले आहेत. शिवसेना प्रणित शिवसेना शेतकरी परिषदेच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे यांची नियुक्ती करण्यात आली असून शिवसेना मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने मिनरल एक्सप्लोरेशन अँड कन्सल्टन्सी लिमिटेड नागपूर यांच्यासोबत केलेल्या सामंजस्य कराराच्या माध्यमातून विद्यापीठाच्या भूशास्त्र संकुलातील MSc भूगर्भशास्त्र शाखेच्या 5 विद्यार्थ्यांची MECL नागपूर येथे इंटर्नशिपसाठी निवड झाली असून त्यांना वार्षिक 3 लाख रुपये मानधन मिळणार आहे. दररोज सकाळी 7:30 वाजता मराठी अपडेट मॉर्निंग न्यूज पॉडकास्ट ऐकण्यासाठी मराठी अपडेट पॉडकास्ट YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.